मित्रांनो, ChatGPT हे एआयचं असं टूल आहे, जे सगळ्या एआयच्या टूलच्या पुढे आहे. पुढे आहे याचा अर्थ असा आहे, की त्याच्यामध्ये नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या रोजच येत असतात. आता ChatGPT हा आधीपेक्षा खूप चांगला ट्रेन झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, ChatGPT आता अनुभवी एआय मॉडेल आहे असं आपण म्हणू शकतो. कारण एआयच्या दुनियेमध्ये सगळ्यात पहिलं मॉडेल जे कुठलं आलं होतं, तर ते होतं ChatGPT. ओपन एआयने सगळ्यात पहिला एआय मॉडेल लॉन्च केला होता आणि तो म्हणजे आपला ChatGPT आणि बाकीचे मॉडेल हे त्याच्यानंतर आले. मग Google Gemini त्याच्यानंतर आला, Grok असेल, DeepSeek असेल, मग भरपूर आले. मग मी असं म्हणू शकतो, की ChatGPT हा एआयच्या सगळ्या मॉडेलचा मोठा भाऊ आहे. म्हणून त्याला अनुभव देखील जास्त आहे. मग आज आपल्याला ChatGPTचे असे काही सिक्रेट्स बघायचे आहेत, की जे तुम्हाला थक्क करू शकतात. म्हणजे किंवा बऱ्याच जणांना ते माहितीही नसतील. मग हे ChatGPTचे काही सिक्रेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम घेऊन आलो, की 2026 मध्ये जेव्हा तुम्ही ChatGPT वापरतात, तेव्हा तुमचा अनुभव आधी तुम्ही जर ChatGPT वापरला असेल त्याच्यापेक्षा नक्की वेगळा ठरणार आहे. चला आपण बघूयात ChatGPTचे काही टॉप सिक्रेट्स जे 2026 मध्ये सगळ्यांना येणं गरजेचं आहे. बघा आता ChatGPTचं सगळ्यात पहिलं सिक्रेट जे आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की ChatGPT मध्ये इमेज जनरेशनचं एक नवीन मॉडेल ॲड झालंय आणि त्या मॉडेलचं नाव आहे Image 2. जसं नॅनो बनना मॉडेल आहे आपलं Google Geminiमध्ये, अगदी तशाच प्रकारचं एक मॉडेल ChatGPT मध्ये ॲड झालेलं आहे आणि त्या मॉडेलचं नाव आहे Image 2. त्या Image 2 मॉडेलने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस जनरेट करू शकतात. काही बेसिक आयडियाज तो तुम्हाला सेल्फ देतो आणि त्या आयडियाज वापरून तुम्ही अगदी मॉडर्न स्टाईलची इमेज तयार करू शकतात. बघा कशा पद्धतीने. समजा तुमच्याकडे एक फोटो आहे, तो तुम्ही त्याला या ठिकाणी देऊन टाका. आता मी माझ्याकडे असलेला एक फोटो जो आहे, इथे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो देऊ शकता. मी इथे क्रिएट इमेज ऑप्शन पहिल्यांदा घेतो. त्यानंतर माझ्याकडे असलेला जो फोटो आहे, तो मी त्याला देतो. कुठलाही फोटो तुमच्याकडे जो असेल, तो तुम्ही त्याला प्रोव्हाईड करा आणि त्या फोटोला तो ट्रान्सफॉर्म करतो एका स्पेसिफिक स्टाईलमध्ये. मग आता ती जी स्टाईल तुम्हाला त्याला द्यायची आहे, जसा मी इथे फोटो सिलेक्ट केला आणि या फोटोला मला एका स्पेसिफिक स्टाईलमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. बघा हा पहिला इथे डिस्को मोड नावाचा हा स्टाईल दिलेला आहे. म्हणजे हा फोटो मला डिस्को मोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कुठलाही प्रॉम्प्ट न लिहिता तुम्ही फक्त हा टेम्पलेट सिलेक्ट करा. प्रॉम्प्ट आपोआप लिहिला जाईल आणि तुम्ही याला फक्त रन करा. आणि बघा काही मिनिटाच्या आत तो तुम्हाला त्या फोटोला त्या स्टाईलमध्ये ट्रान्सफॉर्म करून दाखवेल. म्हणजे आता ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. तुम्ही सांगाल तसं होईल. हे एक एक्झाम्पल आहे, की प्री डिफाईन्ड टेम्पलेट्स त्याने आपल्याला दिलेले आहेत आणि त्या टेम्पलेटचा उपयोग करून आपण इमेजमधले ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत, ते अगदी सहज या ठिकाणी करू शकतो. आता हा जो फोटो मी त्याला दिलेला आहे, तो फोटो बघा या पद्धतीने फोटो आहे आणि या फोटोला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मी जेव्हा एखादा टेम्पलेट त्या ठिकाणी सिलेक्ट करतो, तेव्हा इथे प्रॉम्प्ट आपोआप येऊन जातो बघा. या ठिकाणी हा प्रॉम्प्ट आहे, ट्रान्सफॉर्म द अपलोडेड इमेज इंटू आणि मग त्याने ग्लॅमरस डिस्को बॉल व्हर्जन ऑफ इटसेल्फ असं म्हटलेलं आहे. आणि ही इमेज बघा आता तुम्ही कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म केली त्याने. म्हणजे आता आपल्याला अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे सहज करता येऊ शकतात आणि हे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला नंतर जर हवं असेल तुम्ही ते डाउनलोड करून ठेवू शकतात आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही ते यूज करू शकतात. तर आता हे जे Image 2 मॉडेल आहे, हे अतिशय पॉवरफुल आहे आणि याच्या मदतीने तुम्ही पाहिजे तशा प्रकारची इमेज तयार करून घेऊ शकतात किंवा एक्झिस्टिंग इमेजला तुम्हाला हवं तसं ट्रान्सफॉर्मेशन करता येऊ शकतं. तर ChatGPTचं दुसरं सिक्रेट आपण बघतोय, की ChatGPTला तुम्ही एक्स्टर्नली कुठलंही ॲप कनेक्ट करू शकतात. खूप सारे ॲप त्याला कनेक्ट करता येतील आणि तुम्ही ChatGPTला इन्स्ट्रक्शन देऊन त्या ॲपमधून एखादी ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकतात. समजा एक्झाम्पल आहे, की तुम्हाला Canvaमध्ये एखादा लोगो बनवायचा आहे. ठीक आहे. मग Canva तुम्हाला ऑपरेट करता येत नाही. मग तुम्ही ChatGPTच्या मदतीने Canvaमधून लोगो कसा तयार करून घेऊ शकतात बघा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला Canva जो आहे तो ChatGPTला कनेक्ट करावा लागेल. मग या ठिकाणी बघा डाव्या बाजूला तुम्हाला ॲप्स नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. या ॲप्स ऑप्शनमध्ये जा. इथे खूप सारे ॲप्स तुम्हाला दिसतील बघा. हे आपण कनेक्ट करू शकतो. त्यातलं हे Canva ॲप जे आहे हे आपल्याला कनेक्ट करायचं आहे. मग तुम्ही Canva ॲप सिलेक्ट करा आणि इथे बघा त्याला कनेक्ट बटन दिलेलं आहे. तुम्ही Canva ॲप इथे कनेक्ट करा. कनेक्ट करताना तो क्रेडेन्शियल्स विचारेल म्हणजे तुम्ही Canva ॲपला साइन इन करून घ्या. इथून मी Canvaला माझं जे Canva अकाउंट असेल त्याच्यात मी साइन इन करतो. आता Canvaला साइन इन केल्यानंतर मग एवढ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तो Canvaवर करू शकतो. ही लिस्ट आहे तुम्ही निवांत वाचा. त्याला मी अलाऊ करतो, की हे सगळे ऑपरेशन्स Canvaमध्ये तू
करू शकतो. म्हणजे चॅट जीपीटीला आपला कॅनवाचा ऍक्सेस आपण देतोय आणि इथे तो म्हणतो ऑथरायझेशन सक्सेस. आता हे सगळं जे होतंय त्याच्यामध्ये एमसीपीचा उपयोग केला जातो. बघा आता मी माझा चॅट जीपीटी जो आहे तो कॅनवाला कनेक्ट करून घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला एक बटन दिसतं बघा आता स्टार्ट चॅट. मग तुम्ही या स्टार्ट चॅट बटनला क्लिक करा आणि मग तुम्ही तो तुमच्या चॅट बॉक्समध्ये येतात. आता कॅनवा कनेक्टेड आहे बघा आणि मी त्याला या ठिकाणी सांगतो बघा एक प्रॉम्प्ट मी दिला जनरेट अ लोगो फॉर माय इन्स्टिट्यूट आणि पुढे मी माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव देतो समर्थ एज्युकॉम. ठीक आहे, तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव काय जे असेल ते तुम्ही द्या आणि मग तुम्ही याला जनरेट करा. आता इथे बघा कॅनवा कनेक्ट केलेला आहे आपण, तर तो आता त्याला कॉन्टेक्स्ट पण दिलाय की तू कॅनवा थ्रू हे सगळं करतोय. मग तो बघा आता कॅनवाला इन्स्ट्रक्शन पाठवतोय. इथून कॅनवा तो ऑपरेट होईल. एमसीपी सर्व्हर जो आहे तो एक्सटर्नल ऍप्स कनेक्ट करायला आपल्याला मदत करतो. म्हणजे एआय मध्ये ही एक चांगली फॅसिलिटी आहे की तुम्ही एआय मॉडेल आणि दुसरं एखादं ऍप्लिकेशन या दोघांमध्ये कम्युनिकेशन करू शकतात व्हाया एमसीपी. मग इथे हा जो एमसीपी कन्सेप्ट आहे तो तुम्ही चॅट जीपीटी मध्ये आता वापरताय. मी एमसीपीच्या मदतीने कॅनवा जो आहे तो चॅट जीपीटीला कनेक्ट केलाय आणि मी त्याला लोगो बनवायला सांगितला आणि तुमच्या समोर त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. मी समर्थ एज्युकॉमचा लोगो बनवून सांगितलं आणि त्याने काही एक्झाम्पल लोगो मला इथे बनवून दिले. हे लोगो त्याने कॅनवाच्या मदतीने तयार केलेले आहेत. आता यातला एखादा लोगो मला समजा आवडला तर मी त्या लोगोला सिलेक्ट करतो आणि इथे एक ऑप्शन दिसतोय बघा वरती तुम्हाला ओपन इन कॅनवा. मग जर तुम्हाला कॅनवा येत असेल ऑलरेडी तर तुम्ही याला कॅनवा मध्ये घेऊन जा आणि तिकडे जाऊन मग तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा काही चेंजेस करू शकता. जसं मी इथे क्लिक करतो बघा ओपन इन कॅनवा. आता हा लोगो चॅट जीपीटी मधून कुठे गेला कॅनवा मध्ये आणि कॅनवा मध्ये तो आलाय बघा इथे. आणि मग तुम्ही याच्यामध्ये हवं तर अजून काही चेंजेस करू शकता. जर तुम्हाला कॅनवा येत असेल तर मग तुम्ही याचा कलर बदलू शकतात, तुम्ही टेक्स्ट बदलू शकतात, तुम्हाला हवी तशी इन्फॉर्मेशन तुम्ही बदलू शकतात. अशा पद्धतीने कॅनवा ऍप आपण चॅट जीपीटी मधून कनेक्ट केलं तसे अनेक ऍप तुम्हाला इथे कनेक्ट करता येऊ शकतात. खूप मोठी लिस्ट आहे इथे ऍपची. जेव्हा आपण चॅट जीपीटीच्या ऍप्सला क्लिक करतो तेव्हा तुम्हाला खूप सारे ऍपची लिस्ट या ठिकाणी दिसते बघा. हे सगळे ऍप तुम्ही कनेक्ट करू शकतात. याच्यामध्ये लाईफस्टाईल हा एक ग्रुप आहे, हा तुम्हाला कनेक्ट करता येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा भरपूर मोठी लिस्ट आहे. म्हणजे इतके सारे ऍप्स आहेत. प्रॉडक्टिव्हिटी ग्रुप मी निवडला आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी लिस्ट आहे. तुम्ही निवांत वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स जे आहेत ते चॅट जीपीटीला कसे कनेक्ट करायचे आणि चॅट जीपीटी कडून त्याच्यामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी कशी करून घ्यायची ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चॅट जीपीटीचं तिसरं सिक्रेट जे आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. आता चॅट जीपीटी मध्ये जे इमेज 2 मॉडेल आहे ते खूप पॉवरफुल आहे आणि इमेज एडिटिंग तो खूप सुंदर करू शकतो. मी तुम्हाला या ठिकाणी डेमो दाखवतो बघा. आता माझ्याकडे एक फोटो आहे. मी पहिल्यांदा तो फोटो जो आहे तो अपलोड करतो. कुठलाही एक फोटो तुम्ही घ्या. समजा हा फोटो मी दिला. आता या फोटोमध्ये एक महिला आहे म्हणजे लेडीज आहे आणि एक सुविचार वगैरे असं टाकलेला आहे. मला काय करायचं ह्या फिमेलच्या जागेवर एक नवीन मेल मला ऍड करायचा आहे. माझ्याकडे एका माणसाचा फोटो आहे समजा आणि तो त्याच्या जागेवर मला रिप्लेस करून पाहिजे. मी काय करतो बघा इथे एक माझ्याकडे असलेला फोटो, हा फोटो आहे मी हा त्याला देतो. ठीक आहे आणि मी त्याला सांगतो की त्या मेलच्या जागेवर हा फिमेलचा फोटो रिप्लेस कर. मी त्याला सांगतो इथे रिप्लेस रिप्लेस फिमेल फिमेल कॅरेक्टर फ्रॉम इमेज 2 विथ विथ मेल कॅरेक्टर फ्रॉम इमेज 1. सॉरी, रिप्लेस फिमेल कॅरेक्टर फ्रॉम इमेज 1 मध्ये आहे फिमेल फ्रॉम इमेज 1 विथ मेल कॅरेक्टर फ्रॉम इमेज 2. मेल कॅरेक्टरचा इमेज 2 आहे आणि त्याला रिप्लेस करायला सांगितलं. बघा आता हे चेंजेस किती स्मूथली करतो बघा. आता या पहिल्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे ही महिला आहे आणि तिच्या जागेवर मला हा मेल जो आहे तो रिप्लेस करून हवा आहे आणि मी त्याला ते चेंजेस करायला सांगितले. अगदी स्मूथली सगळे चेंजेस तो करतो. तुम्ही काही सांगा, एखाद्या कलर फोटोला ब्लॅक अँड व्हाईट करून घ्या, ब्लॅक अँड व्हाईट फोटोला कलर करून घ्या, फोटोमध्ये अशा प्रकारचे कॅरेक्टर्स रिप्लेस करा, नको असलेले ऑब्जेक्ट्स काढून टाका, वेगवेगळे इफेक्ट्स तुम्ही टाका, फोटोचं बॅकग्राऊंड बदलून घ्या, काहीही चेंजेस तुम्ही सांगा. तुम्ही जे सांगाल ते चेंजेस तो करू शकतो. अतिशय पॉवरफुल असं ते मॉडेल आहे इमेज 2 आणि आपण बरेचसे चेंजेस इझिली अगदी प्रॉम्प्ट देऊन या ठिकाणी करून घेऊ शकतो. तुम्हाला प्रॉम्प्ट लिहिताना काही अडचण येत असेल तर तुम्ही इथे डिक्टेट करू शकतात. म्हणजे इथून आपल्याला व्हॉइस मोडमध्ये म्हणजे तुम्हाला बोलता येईल. माईक ऑन करा, तुम्ही बोला, मराठीत सांगा त्याला
आणि तो त्या पद्धतीने चेंजेस करून देऊ शकतो. आता हे जे चेंजेस या इमेजमध्ये होतील, ते तुम्ही बघा अतिशय परफेक्ट असे चेंजेस तो करतो, जे आपल्याला नक्कीच इम्प्रेस करतात. आणि बघा आता हा चेंज म्हणजे त्याने काय केलं बघा, त्या फिमेलचा जो आउटफिट होता डॉक्टरचा, तो आउटफिट तसाच ठेवला आणि हा जो मेल कॅरेक्टर आहे तो तिच्या जागेवर रिप्लेस केला बघा. त्याने हा चेहरा वगैरे सगळा बदलला. फिमेलच्या जागेवर मेल केला आणि तिचा आउटफिट तसाच ठेवला बघा. अतिशय सुंदर चेंजेस तो या ठिकाणी करतो आणि हे ChatGPTचं सगळ्यात पॉवरफुल असं सिक्रेट आहे, जे तुम्हाला इमेज एडिटिंगसाठी वापरता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ChatGPTचे हे जे सिक्रेट्स आज आपण बघितले, हे तुम्ही ट्राय करा. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.